नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी 26 म्हणजेच प्रजासत्ताक दिनावर भाषण बघणार आहोत। जानेवारी 26 मराठी भाषण या भाषणाचा वर्ग 1 ते 10 चे विद्यार्थी आपल्या भाषणामध्ये याचा उपयोग करू शकतात। तसेच हे जानेवारी 26 भाषण मराठी लहान मुलांसाठी सुद्धा उपयोगी आहे। चला तर प्रजासत्ताक दिनाच्या मराठीत भाषणाला सुरुवात करूया। सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक व माझ्या प्रिय वर्ग मित्र मैत्रिणींनो, आज आपण आपल्या शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहे। 11व्या प्रजासत्ताक दिनी मी तुम्हा सर्वांना खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देते व भाषणाला सुरुवात करते। जानेवारी 26 हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे। तो राष्ट्रीय सण आहे, त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे। म्हणूनच भारतातील प्रत्येक ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते। जसे की आपणा सर्वांना माहीतच आहे, आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला, अर्थात स्वतंत्र झाला। पण भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं। 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला। म्हणजे काय झाले तर त्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरू झाला। म्हणजेच संविधानाची अंमलबजावणी जानेवारी 26 पासून सुरू झाली। त्यालाच प्रजासत्ताक दिन असे म्हणतात। 26 जानेवारी 1950 रोजी भारताने राज्यघटना लागू केली। भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने, मेहनतीने राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून व आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीत अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली। आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। आपले भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व एकता या तत्वावर आधारित आहे। भारत देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून खरी लोकशाही देशामध्ये नांदू लागली। आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी खूप हालअपेष्टा सहन केल्या। स्वातंत्र्यासाठी लढा द्यायला ते नेहमी तत्पर असत। त्यांना आपण स्मरण करूया व त्यांना वीर सलामी देऊया। प्रजासत्ताक दिनाविषयी आणखी बोलायचं म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी हा संविधान आहे। संविधानामुळेच भारतीयांना आपल्या हक्काच्या लढ्यासाठी बळ मिळाले। गोरगरिबांना पासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला समान अधिकार हे संविधानामुळेच मिळाले आहे। प्रत्येकासाठी कायदा हा समान आहे। संविधानामुळेच आपल्याला शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, भाषण करण्याचा अधिकार आणि विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार तसेच कित्येक अधिकार प्राप्त झाले। स्वातंत्र्यदिनी ज्याप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा गौरव होतो, त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचित ठरते। धन्य धन्य ते संविधान व महान परमपूज्य संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी धन्यवाद देते। शेवटी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय भारत। चला साजरे करूया आपल्या संविधानाचा आदर, ज्याने